गती व बल, मोशन आणि फोर्स. गती ही एक सापेक्ष संकल्पना आहे. अंतर म्हणजे दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण असतं. अंतर आता डिस्टन्समध्ये बघा, अंतर ही कशी आदेश राशी आहे. याचं एकक नाही का मीटर असतं. वस्तूने कापलेले अंतर हे वस्तूचे आरंभीचे ठिकाण आणि अंतिम ठिकाण यामधलं जे रेषेतील अंतर असतं, सरळ रेषेतील, त्याला अंतर म्हणतात. ओके, अंतराएवढी त्यापेक्षा जास्त असतं. अंतर हे नेहमी धन असतं. ओके, आता विस्थापनमध्ये बघा, डिस्प्लेसमेंट काय आणि अंतर काय. तर अंतर काय असतं, अदिश राशी आहे. तर विस्थापन ही सदिश राशी आहे. सदिश राशी का बरं आहे, कारण याला परिमाण व दिशा दोन्ही असतं, तिला सदिश राशी आपण म्हणतो. ओके, हिचं एकक आहे विस्थापनाचं मीटर. विस्थापन हे धन किंवा ऋण किंवा शून्य असं असू शकतं. विस्थापन म्हणजे गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूमधील सर्वात कमी अंतर आहे. विस्थापनाचे परिमाण मॅग्निट्यूड वस्तूच्या आरंभाचे ठिकाण व अंतिम ठिकाण यामधील सरळ अंतराएवढं असतं. स्पीड बघू आपण. जी भौतिक राशी केवळ परिमाण दिल्याने पूर्णपणे व्यक्त होते तिला अदिश राशी म्हणतात. लांबी, वस्तुमान, आकारमान, काळ, तापमान, चाल, घनता, कार्य हे काय तर अदिश राशी येतात. म्हणजे चाल पण काय झालं, अदिश राशी झाली. एखाद्या वस्तूने एकक वेळामध्ये कापलेल्या अंतरास चाल असं म्हणतात. चालचं जर सूत्र काय आहे, एकूण कापलेले अंतर भागीला एकूण लागलेला वेळ. ओके, यामध्ये एकक बघा, SI एकक मीटर पर सेकंद येतं आणि CGS जे आहे ते सेंटीमीटर पर सेकंद येतं. दोलन गती वस्तूची एकच प्रकारची हालचाल पुन्हा पुन्हा एकाच मार्गाने होते. लंबकाची गती आणि शिवणयंत्राची गती असे आहे. आता वेलॉसिटी, यामध्ये विस्थापन भागीला वेळ येतो. वेलॉसिटीमध्ये विस्थापनातील वेळेच्या संदर्भामध्ये होणाऱ्या बदलाचा दर म्हणजे वेग आहे. एकक मीटर पर सेकंद SI एकक. CGS पद्धतीमध्ये सेंटीमीटर पर सेकंद. राशी सदिश राशी आणि SI पद्धतीमध्ये मीटर पर सेकंद आहे. चाल आणि वेग, यामध्ये वेग आणि चाल यांची एकके सारखीच असतात. चाल अंतराशी संबंधित आहे तर वेग हे विस्थापनाशी संबंधित आहे. गती सरळ रेषेमध्ये असल्यास चाल आणि वेग यांचे मूल्य सारखे असते आणि तर चाल ही गतीपेक्षा अधिक मूल्य असणारी राशी आहे. वेग हा चाल व दिशा यांच्यामध्ये संबंधित असल्याने त्या खालीलप्रमाणे बदलता येतो. चाल बदलून दिशा तीच ठेवता येते. दिशा बदलून आणि चाल तीच ठेवू शकतो. चाल व गतीची दिशा दोन्ही बदलू शकतो. ओके, त्वरण म्हणजे काय असतं, ॲक्सेलरेशन. आता वेगामधील वेळेच्या संदर्भामध्ये जो बदल होतो त्याला आपण त्वरण असं म्हणतो. त्वरणाचा फॉर्म्युला काय येतो, वेगातील बदल भागीला काळ. त्वरण म्हणजेच काय, ॲक्सेलरेशन, v - u भागीला t. ओके, अंतिम v म्हणजे अंतिम वेग आणि u म्हणजे सुरुवातीचा वेग भागीला एकूण लागलेला कालावधी म्हणजे t. आता MKS पद्धतीमध्ये एकक येतं मीटर पर सेकंद स्क्वेअर. CGS मध्ये मीटर पर सेकंद स्क्वेअर. वेग बदलाच्या दरास आपण त्वरण असे म्हणतो. राशी कशी आहे, त्वरण ही सदिश राशी येते. जर समान कालावधीमध्ये वेगामध्ये समान बदल होत असतील तर आपण एक समान त्वरण होते. जर समान कालावधीत वेगामध्ये असमान बदल होत असेल तर नेक समान त्वरण असतं. ओके, असमान बदल तर नेक समान आणि एक समान म्हणलं तर समान बदल होतात. ओके, त्वरण हे धन किंवा ऋण पण असू शकतं, त्याबरोबर ते शून्यही असू शकतं. त्वरणाला अवतरण मंदन असेही म्हणतात. शून्य त्वरण म्हणजे एक समान गतीशी संबंधित असतं. आता हे गतिविषयक समीकरणे पाहूया. v = u + at, s = ut + ½ at स्क्वेअर, v² = u² + 2us. ओके, याच्यामध्ये किमती ठेवून आपण काढू शकतो त्वरण. त्वरण गती समजा काही काढू शकतो. काळ, एकसमान वर्तुळाकार गतीचे उदाहरण काय तर पृथ्वीच्या सूर्याभोवतीची गती एकसमान वर्तुळाकार गती आहे ती. चंद्राची पृथ्वीभोवतीची गती, इलेक्ट्रॉनची केंद्रकाभोवतीची गती. आता फोर्समध्ये बघा, एखाद्या वस्तूच्या विरामावस्थेमध्ये सरळ रेषेतील एकसमान गतिमान अवस्थेत जे बदल घडून आणणारे बदल असतात, प्रवृत्ती असणारी भौतिक राशी म्हणजे बल आहे. बल कशी आहे, सदिश राशी येते. सूत्र म्हणजे काय याचं, तर बलाचं वस्तुमान इंटू त्वरण. ओके, F = मास इंटू ॲक्सेलरेशन. आणि याच्यामध्ये एकक बघा, MKS न्यूटनमध्ये येतं. न्यूटन एकक आहे MKS पद्धतीमध्ये. CGS मध्ये डाईन येतं बलाचं. 1 न्यूटन म्हणजे 10⁵ डाईन. ओके, 1 न्यूटन म्हणजे 10⁵ डाईन. बलाचे वर्गीकरण मजबूत आण्विक बल, विद्युतचुंबकीय बल, कमकुवत आण्विक बल, गुरुत्व बल अशा प्रकारे केला आहे. आता मजबूत आण्विक बल म्हणजे स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांना एकत्रित ठेवणारं बल असतं. शक्ती 10⁻38. विद्युतचुंबकीय बलामध्ये प्रभारित कणांमध्ये असणारे बल येतं 10⁻36. ओके, कमकुवत आण्विक बलामध्ये केंद्रकीय सूक्ष्म कणातील बल असतं 10⁻25. गुरुत्व बलामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये विश्वामधील प्रत्येक वस्तू एकमेकांकडे ज्या बलामुळे आकर्षित होते
त्या आकर्षित बलास आपण गुरुत्व बल असं म्हणतो. सर्वात कमकुवत असते. संतुलित बल म्हणजे बॅलन्स्ड फोर्स आहे. एखाद्या स्थिर वस्तूवर प्रयुक्त असलेलं बल असतं. रस्सीखेच दोन सारखेपण विरुद्ध बल असतं याच्यामध्ये. असंतुलित बलामध्ये अनबॅलन्स्ड फोर्समध्ये एखाद्या वस्तूची जागा बदलण्यासाठी प्रयुक्त केलं जातं. घर्षण बल हे दोन पृष्ठावरील विरुद्ध दिशेने वस्तूच्या घर्षणामुळे तयार होतं, जसं की जमिनीवरून चालणे. प्रतिक्रिया बलामध्ये बघा, रिॲक्शन फोर्समध्ये काय होतं, एखाद्या गतिमान वस्तूच्या विरुद्ध दिशेने जे प्रयुक्त केलेलं बल असतं ते प्रतिक्रिया बल असतं. म्हणजे चेंडू जर जमिनीवर आदळून वर जातो त्याला प्रतिक्रिया बल असं म्हणतात. आता जडत्व बघू आपण. इनर्शिया, वस्तूची स्थिर अथवा गतिमान अवस्थेतील बदलाला विरोध करण्याची जी प्रवृत्ती असते त्याला आपण काय म्हणतो, जडत्व म्हणतो. जडत्वाचे 3 प्रकारामध्ये पडतात बघा. विराम अवस्थेत जडत्व, गतीचे जडत्व आणि दिशेचे जडत्व. आता विराम अवस्थेचे जडत्व असते इनर्शिया ॲट रेस्ट. त्यामध्ये काय, विराम अवस्थेमध्ये बदल करू शकत नाही म्हणून त्यास विराम अवस्थेचे जडत्व म्हणतो. आता सतरंजी झटकणे, बस अचानक सुरू झाल्यास आपल्या मागच्या दिशेला आपण धक्का बसतो. फांदी हलवल्यास फळ खाली पडतं. ओके. आता गतीच्या जडत्वामध्ये काय येतं, गतिमान अवस्थेमध्ये बदल करू शकत नाही म्हणून त्याच गतीचे जडत्व म्हणतात. पंखा बंद केल्यानंतर काही काळ थोडा वेळ फिरतोच. ओके, त्याला आपण गतीचे जडत्व म्हणतो. चालत्या बसमधून उतरताना प्रवासी पुढच्या दिशेने पडतो तेव्हा गतीचे जडत्व असतं. बस अचानक थांबल्यास पुढच्या दिशेने धक्का लागतो तेव्हा पण गतीचे जडत्व असतं. ओके. जेव्हा बस अचानक थांबते मागच्या दिशेला गेलो तर आपण विराम अवस्थेतलं जडत्व म्हणतात. आणि गतीमध्ये असताना आपण पुढच्या दिशेने जात असतो. दिशेचे जडत्व जर म्हणलं, इनर्शिया ड्यू टू डायरेक्शन म्हणलं तर गतीची दिशा बदलू शकत नाही म्हणून त्याच दिशेचे जडत्व असं म्हणतात. ओके. चाकूला धार देताना ठिणग्या जे उडतात ते, वाहन गतिमान असताना त्याच्या चाकाला लागलेले चिखल, हे दिशेचे जडत्व झाले. वजनदार वस्तूचे जडत्व अधिक असतं. न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमात जडत्वाचा नियम असे म्हणतात. सर आयझॅक न्यूटन, भौतिकशास्त्रज्ञ तसेच महान गणिती. 1705 मध्ये सर हा इंग्लंडचा राजकिताब मिळाला होता. यांनी गतिविषयक नियम मांडलेले आहेत. कोणते कोणते, तर न्यूटनचा पहिला गतिविषयक नियम काय सांगतो. पहिला गतिविषयक नियम बघा, जर एखाद्या वस्तूवर कोणताही बाह्य असंतुलित बल जर कार्यरत नसेल तर त्याच्या विराम अवस्थेमध्ये सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहतं, त्याला पहिला नियम म्हणतात. ओके. न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमात जडत्वाचा नियमही म्हणतात. जडत्वाचा नियम म्हणला की पहिला नियम, ज्यामध्ये काय, एकाच अवस्थेमध्ये राहत असतं. म्हणजे एखादी वस्तू कोणतेही बाह्य बल ज्यावरती टाकलेलं नसतं तेव्हा त्याच्या विराम अवस्थेमध्ये ती राहते, सातत्याने राहते, त्याला आपण जडत्वाचा नियम म्हणतो. गॅलिलिओच्या सन्मानार्थ जडत्वाचा नियम असं म्हटलेलं आहे. आता वरील सर्व जडत्वाचे नियम म्हणजेच न्यूटनच्या गतीच्या पहिल्या नियमाची उदाहरणे आहेत. बस डावीकडे वळल्यास आपण उजवीकडे ढकलतो, ते जडत्वाचा नियम येतो. काठी मारल्याने काठीतील धूळ झटकली जाते, ते पण जडत्वाचा नियमामध्ये. संवेग अक्षयतेचा नियम काय सांगतो, बाह्य बलाची क्रिया होत नसताना जेव्हा दोन वस्तूंची टक्कर होते तेव्हा त्या वस्तूंचा आघातापूर्वी एकूण संवेग हा त्याच्या आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो. ओके, त्याला आपण संवेग अक्षयतेचा नियम म्हणतो. म्हणजे बाह्य बलाची क्रिया होत नाही आहे तेव्हा दोन्ही वस्तूंची टक्कर होते तेव्हा त्या वस्तूंच्या आघातापूर्वीचा एकूण संवेग जो असतो हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो, त्याला संवेग अक्षयतेचा नियम असं म्हणतात. न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम काय सांगतो, संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होत असते. म्हणजेच बल म्हणजे काय, संवेग भागीला काळ येतो. आता कुस्तीचा पैलवान, क्रिकेट खेळाडू चेंडू चलताना आपले हात मागे खेचून घेतो. उंच उडी मारणाऱ्या खेळाडूसाठी वाळूचा जाड थर तयार केला जातो. कराटेचा खेळाडू एका झटक्यात बर्फाची लादी फोडतो. हे काय येतं, न्यूटनचे दुसरा नियम येते गतिविषयक. ओके. म्हणजे संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेनेच होते. आता न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम काय सांगतो, प्रत्येक क्रियाबलात समान परिमाणाचे एकाच वेळी घडणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्याच्या दिशा परस्पर विरुद्ध पण असतात. क्रियाबल आणि प्रतिक्रिया बल यामध्ये येतं. म्हणजे टेबलावर ठेवलेलं पुस्तक, अग्निबाणाच्या गतीसाठी हेच तत्व वापरतात. बंदुकीच्या गोळी, बंदूक मागच्या दिशेने ओढली जाते अगोदर. बॅटने चेंडूला मारणे, चेंडू जमिनीवर आदळल्यास तो हवेत उसळतो, जमिनीवरून हवेत उडी मारणे, ही सगळी उदाहरणे येतात तिसऱ्या नियमामध्ये. न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाचा उपसिद्धांत काय सांगतो, दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्यबल कार्यरत नसेल तर त्यांचा एकूण संवेग हा स्थिर राहतो, तो बदलत नाही. जर दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्यांच्या आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्याच्या आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो.
ग्रॅव्हिटेशनमध्ये गुरुत्वाकर्षण बलाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला होता. हा शोध ते सफरचंद झाडाखाली बसले असताना सफरचंद त्यांच्या अंगावर पडलं तेव्हा ते विचार करू लागले की हे का बरं खाली पडलं, आणि त्याच्यातून त्यांनी हा शोध लावला. त्यातूनच त्यांनी शोध लावला पृथ्वी सर्वच वस्तूंना स्वतःच्या केंद्राकडे आकर्षित करते व यालाच न्यूटनने पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बलाचं नाव दिलं होतं. फक्त पृथ्वीच नाही तर विश्वातील सर्वच वस्तू एकमेकांकडे आकर्षित जातात असे महत्त्वपूर्ण विधान पण त्यांनी मांडलं होतं. केंद्राकडे आकर्षित करणाऱ्या बलास आपण केंद्रकीय बल असं म्हणतो. चंद्र पृथ्वीभोवती फिरतं. सूर्य व ग्रह यांच्यामध्ये पण केंद्रकीय बळ असतं, सूर्य आणि ग्रहांमध्ये पण. न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम काय सांगतो? विश्वातील सर्वच वस्तू एकमेकांकडे आकर्षित जातात त्यास आपण गुरुत्व बल म्हणतो. आणि हे बल वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती व वस्तूमधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असतं. ओके, म्हणजे वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असते, पण वस्तूमधलं जे अंतर असतं त्याच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते. आता गुरुत्व स्थिरांक काय असतो? जीने आपण दर्शवतो. SI पद्धतीमध्ये जीची किंमत किती आहे? 6.67 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर kg-2. ओके, आणि CGS पद्धतीमध्ये जीची किंमत काय येते? 6.67 गुणिले 10⁻8 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, g-2 म्हणजे 2 एकक वस्तुमानातील अंतर, जे जर एक एकक असेल तर त्यामध्ये असणारे आकर्षण बल असतं. गुरुत्वाकर्षण नियमाने आपणास कोणकोणत्या गोष्टी समजतात? तर पृथ्वी आपल्यावर प्रयुक्त करत असते गुरुत्वबल. सर्व ग्रहांची सूर्याभोवती फिरणे, चंद्र या उपग्रहांचे पृथ्वी व या उपग्रहाभोवती फिरणे, चंद्र व सूर्यांमुळे समुद्रात येणारी भरती आणि आवटी. पृथ्वीचे वस्तुमान किती आहे? 6 गुणिले 10⁻24 किलोग्राम. ओके, 6 गुणिले 10⁻24 kg. पृथ्वीचे गुरुत्व बल म्हणजे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. दिशा नेहमी लंबरूप अधोगामी असते. गुरुत्व त्वरण हे जी या अक्षराने दाखवलं जातं. गुरुत्व त्वरण हे वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून नसतं असं गॅलिलिओने सांगितलं होतं. गुरुत्व त्वरण हे फक्त पृथ्वीच्या वस्तुमानावर आणि वस्तूच्या उंचीवर अवलंबून असतं. गुरुत्व त्वरण फक्त पृथ्वीच्या वस्तुमानावर, वस्तूच्या वस्तुमानावर नाही. पृथ्वीच्या वस्तुमानावर आणि वस्तूच्या उंचीवर अवलंबून असतं. गुरुत्व त्वरणाची दिशा नेहमी पृथ्वीच्या केंद्राकडेच असल्याने जीची किंमत नेहमी ऋण घ्यावी लागते. पृथ्वीच्या केंद्रामध्ये जीचे मूल्य 0 असते, म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागावर जीचे मूल्य सर्वाधिक असतं. पृष्ठभागापासून उंचीवर गेल्यास, पृष्ठभागाच्या आत गेल्यास जीची किंमत कमी कमी होत जाते. जसजसे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पृथ्वीच्या अंतर्भागात जाऊ तसतसे गुरुत्व त्वरण कमी कमी होतं. पृथ्वीच्या केंद्रापाशी ते 0 असतं. जीचे मूल्य ध्रुवावर 9.83 मीटर पर सेकंद स्क्वेअर एवढं असतं. विषुववृत्तावर हे कमी आहे, 9.78 मीटर पर सेकंद स्क्वेअर, पण सरासरी साधारण किंमत हे 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर एवढी आहे. गुरुत्व त्वरणाचं मूल्य 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर येतं. हे मूल्य सर्वात पहिल्यांदा 1978 मध्ये सर हेनरी केव्हिडिश यांनी काढलं होतं. गुरुत्व त्वरण किती येतं मग? 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. वस्तुमान आणि वजन यातला फरक काय? तर वस्तुमान कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामधला असणारा द्रव्यसंचय असतो. वस्तुमान ही कशी अदिश राशी आहे. पृथ्वीवर वस्तुमान सर्वत्र सारखंच असतं. पृथ्वी पदार्थाचे वस्तुमान स्थानानुसार गतीच्या अवस्थेनुसार बदलत नाही. खाली पडणाऱ्या वस्तूमध्ये निर्माण होणारे त्वरण त्याच्या वस्तुमानावर अवलंबून नसतं. गॅलिलिओचा नियम काय सांगतो? खाली पडणाऱ्या वस्तूमध्ये निर्माण होणारे त्वरण हे त्याच्या वस्तुमानावर अवलंबून नसते. इटलीतील पिसाच्या मनोऱ्यावरून त्यांनी सांगितलं होतं. हे जर पृथ्वीने स्वतःभोवती फिरणे थांबवले तर पृथ्वीवरील वस्तूंच्या वजनामध्ये वाढ होईल. यावर त्याची फिरण्याची गती वाढवल्यास वजनामध्ये घट होती. आता वजनाबद्दल, एखाद्या वस्तूचा पृथ्वी ज्या बलाने केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला वस्तूचे वजन असे म्हणतात. वजन ही कशी सदिश राशी? वस्तुमान अदिश, वजन सदिश. वजन पृथ्वीवर सर्वत्र सारखं राहत नाही, तर ते ध्रुवावर जास्तीत जास्त आणि विषुववृत्तावर सर्वात कमी. पृथ्वीच्या पृष्ठभागावर वस्तूचे वजन सर्वात जास्त असतं, पण यामध्ये बदल होतो. वस्तूचे वजन हे वस्तूवर कार्यरत असणाऱ्या पृथ्वीचे गुरुत्वबल असतं. वजनाचे SI पद्धतीमध्ये एकक न्यूटन आहे. पृथ्वीचे जसजसे दूर जावं पृथ्वीपासून तसतसं वजन कमी होत जातं. वजन काय कसं काढायचं? तर वस्तुमान गुणिले गुरुत्वाकर्षण. ओके, W=mg. वजन वस्तुमान इंटू गुरुत्वाकर्षण असं वजन काढलं. प्लावक बल काय? पाण्याने वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त केलेल्या बलास आपण प्लावक बल म्हणतो. दर्भात बुडालेल्या पदार्थाचे वजन घटल्याचे प्लावक बलामुळे जाणवते. प्लावक बल कोणकोणत्या गोष्टीवर अवलंबून असतं? वस्तूच्या आकारमानावर. द्रव्यात बुडालेल्या वस्तूचे आकारमान जास्त असल्यास प्लावक बलही जास्त असतो. द्रव्याची घनता जास्त असल्यास प्लावक बल अधिक असतो. ओके, घनता जास्त असेल तर प्लावक बल जास्त असतो. वस्तूचं आकारमान जास्त असेल तर प्लावक बल पण जास्त असतो. याचा अर्थ प्लावक बल हे वस्तूचे आकारमान आणि द्रव्याची घनता यावर अवलंबून असते. ते जास्ती असल्यास प्लावक बलही अधिक असतो. कमी असेल तर प्लावक बल पण कमी असतो. प्लावक बल किती आहे वस्तूच्या तुलनेत त्यावर बुडणे आणि तरंगणे अवलंबून असते.
वस्तूचे बुडणे किंवा तरंगणे कशावर अवलंबून असतं? प्लावक बलावर. प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा अधिक असेल तर वस्तू तरंगते आणि कमी असेल तर बुडते आणि बरोबर जर असेल तर द्रव्याच्या आतमध्येच तरंगते. आर्किमिडीजचे तत्व काय सांगतं? जेव्हा एखादी वस्तू द्रावीमध्ये पूर्णतः अंशतः बुडवली जाते तेव्हा तिने विस्थापित केलेल्या द्रावीच्या वजना इतके बल वरच्या दिशेने प्रयुक्त होत असते. एखादा घन पदार्थ द्रव्यामध्ये अंशतः किंवा पूर्णतः बुडविल्यास तो त्याच्या द्रवामध्ये बुडवलेल्या आकारमाना एवढा द्रव बाजूला सारत असतो. ओके. आणि आर्किमिडीजच्या तत्वानुसार काय सांगितलं? जहाजे व पाणबुड्यांच्या रचनेनुसार आर्किमिडीजचे तत्व उपयोगी पडते. कसे? कुठे? जहाजे आणि पाणबुड्यांच्या रचनेसाठी. लॅक्टोमीटर आणि हायड्रोमीटर ही उपकरणे पण आर्किमिडीजच्या तत्वावरच चालतात. ओके. कार्य करतात. पाण्याची घनता 1 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब एवढी असते, तर बर्फाची घनता पाण्यापेक्षा कमी असते. त्यामुळे पाण्यात तरंगणाऱ्या बर्फाचा 1/10 हिस्सा पाण्याबाहेर दिसतो. घनता काढताना वस्तुमान भागीला आकारमान असं काढतात. अगोदर वस्तुमान त्या भागीला आकारमान करतात तेव्हा घनता निघते.